बनावट कागदपत्राच्या आधारे आलिशान मोटारी विक्री करणारी टोळी जेरबंद। शाहूपुरी पोलिसांनी 4 चाकी वाहनाची विक्री करून देतो अशी बतावणी करून टेंबलाईवाडी इथल्या सागर देसाई यांची 3-4 चाकी वाहने घेऊन बनावट कागदपत्राच्या आधारे त्याची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। टेंबलाईवाडी इथं राहणारे सागर देसाई यांच्या 3 आलिशान मोटारी विक्री करून देतो अशी बतावणी करून संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन जहागीरदार यांनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं एप्रिल 2024 ते मे 2024 या कालावधीत 59,70,000 रुपयांची फसवणूक करत सागर देसाई यांच्या मालकीच्या 3 आलिशान मोटारी बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर विक्री करून देसाई यांची फसवणूक केली होती। या प्रकरणी सागर देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी निलेश सुर्वे, मोहम्मद कुरेशी, सकीब शेख, शहजामा खान, शेख असिफ यांना अटक केली आहे। तर यातील अन्य एक संशयित आरोपी हसन जहागीरदार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्याला न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर 4 चाकी आलिशान मोटारींची विक्री करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीकडून सुमारे 59,70,000 रुपये किमतीच्या 3 आलिशान मोटारी, बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केलं आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, भैरव माने, मंजर लाटकर, कृष्णात पाटील, रवी आंबेकर, बाबा ढाकणे, सुशील कुमार गायकवाड, सनीराज पाटील, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी मिळून केली आहे। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।